ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नुकतेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचं काम राजकीय पक्ष आणि मित्रमंडळाच्या आणि इतर संस्थांकडून केलं जातं. असेच पंचवटी येथील नागचौक मित्रमंडळ आयोजित गुणवंत गौरव आणि सत्कार समारंभ पार पडला. नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीला कायमच धावून जाणारे भाजप पंचवटी मंडल माजी अध्यक्ष दिगंबरप्पा धुमाळ, सौ चंद्रकला दिगंबर धुमाळ, सरचिटणीस भाजप महिला मोर्चा आणि नागचौक महिला मंच आणि नागचौक मित्रमंडळ यांच्या वतीनं इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि गुरुजन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 25 मे 2025ला सायंकाळी 7 वाजेस गोपाळ मंगल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी, नाशिक येथे हा सोहळा संपन्न झाला. पंचवटी तसेच सरदार चौक, काळाराम मंदिर, नागचौक, गजानन चौक, कपालेश्वर मंदिर, शनी चौक तसेच पंचवटी परिसरातील 250हून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण आपल्या प्रभागामध्येच एक चांगली अशी अभ्यासिका आपण काढलेली आहे. आपण तिथं जात असाल संत ज्ञानेश्वर अभ्यासिका, त्या अभ्यासिकाचे पंचक्षरी असेल, धुमाळ असेल, हे ट्रस्टी आहे. आज त्या अभ्यासिकेमध्ये 2000 विद्यार्थी शिकतात. तिथे एक वाचनालय आहे आणि आपण त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे. या वर्षी जवळजवळ 600 ते 700 विद्यार्थी चांगल्या मार्गाने आपल्या अभ्यासिकेतले विद्यार्थी पास झालेले आहेत. त्याच्यासाठी धुमाळ यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मदत असेल, विद्यार्थ्यांना मेडिकलची मदत असेल, अभ्यासाची मदत असेल किंवा ॲडमिशनची मदत असेल किंवा आणखी इतर काही मदत असेल, ही सगळी मंडळी फिरत असते आणि फिरून सगळ्यांना ती मदत करीत असते. 10वी आणि 12वीमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन झालं म्हणून आपला सन्मान करावा असं आपल्यातल्या एखाद्या सामाजिक कार्यकर्ता, पदाधिकारी त्यांना वाटावं, ही चांगली गोष्ट आहे. त्याने 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी ज्याचा 10वी 12वीच्या गुणगौरव समारंभात त्याला सहभागी होता आलं, त्याला आज विचारलं तू काय करतो, तर तो काय अशा प्रकारचा सत्कार करायच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे माझ्यासाठी कुणीतरी काही केलंय तर मी कोणासाठी काहीतरी देणं लागतो, ही जाणीव हळूहळू बोथट व्हायला लागते. ती जाणीव आपली कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र मी इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेन. आपण काही संकल्प केले असतील पुढच्या शिक्षणाचे, आपल्या पालकांचा हिरमोड होईल किंवा आई वडिलांना दुःख होईल असं काही करू नका. एखादी इयत्ता, एखादं वर्ष शिक्षणात वाया गेलं तरी चालेल, पण आपली जी उद्ध्वस्त होणारी कुटुंब व्यवस्था आहे ती राखण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. याचं भान, याची जाणीव मात्र ठेवा, कारण आपल्या भारताची ती ओळख आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, अमित घुगे, रावसाहेब कोशिरे, विशाल गोवर्धने, चंद्रशेखर पंचाक्षरी, धनंजय पुजारी, तुषार जगताप, महेश महंकाळे, सागर भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. दिगंबर धुमाळ यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नागचौक मित्रमंडळ आणि दिगंबरप्पा धुमाळ, चंद्रकला दिगंबर धुमाळ यांच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गुरुजन सत्कार करण्यात येतो. लोकप्रतिनिधी कसा असावा, दिगंबर धुमाळ आणि चंद्रकला धुमाळ यांच्यासारखे असे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून सांगण्यात आले. दिगंबर धुमाळ आणि नागचौक मित्रमंडळ यांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. त्याचंच औचित्य साधून आज नागचौक मित्रमंडळ तसेच भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवर अब्बाची थाप करून आज गोपाळ मंगल कार्यालय येथे 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला. या सोहळ्यामध्ये सामाजिक क्षेत्रात ज्यांचं उल्लेखनीय काम आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. शिक्षक वर्गासुद्धा द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पूर्ण नाशिक मतदारसंघाचे माजी आमदार माननीय बाळासाहेब सानप तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, या मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी तसेच सर्व भारतीय जनता पार्टी तसेच आपण पंचवटीकर यांची
अशी उपस्थिती लाभल्याबद्दल मी त्यांच्यासमोरच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी दिगंबर धुमाळ, चंद्रकला धुमाळ आणि नागचौक मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचवटी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.